जमानत म्हणून सह्याद्रीच्या शिवसिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरता झाला पहिल्या राजकीय धावणीसाठी। मुजरा दादाजी। खड़े खम्मा कुंवर शंभूराज, आइए आइए विराजिए। ये है सल्तनत मुगलिया के नेक जंग बहादुर दिलेर खां साहब। शंभू राजा, मेहमान नवाजी के तौर पर हम आपको नजराना इनायत करना चाहते हैं। दादाजी, हम तो आप ही के हैं, मेहमान नहीं। जी बिल्कुल, लेकिन कुछ रस्मो रिवाज होते हैं। मुगल सल्तनत की ओर से सुरमा दिलेर खान अपने हाथों से नजराने से नवाजेंगे आपको। गुस्ताखी माफ मिर्जा जी, लेकिन हम? दिलेर खान, गुस्सा छोड़ दीजिए। जितना ही झगड़ा उतना ही प्यार। खान साहब, इनके पिताश्री ने 23 किले और 4 लाख मुल्क दिया है। चलिए हमारी तरफ से दे दीजिए। ठीक है मिर्जा जी, जैसा आप चाहें, इंशाअल्लाह। हमारी तरफ से आपको एक हाथी भी भेंट दिया जाएगा और हाथी का नाम है सूरज। हाथी तो आपने देखा होगा ना? हाथी ऐरावत पाहिले आम्ही। अमृत पंथन से निकला था वो? हाँ। कहाँ? हा सह्याद्रीच आमचा ऐरावत आहे। हजारो लाखो हत्ती एका बाजूस आणि हा एका बाजूस। त्याच्या पाठीवर आम्ही बसलोय, त्याच्या हौद्यात आम्ही खेळलोय। त्याच्या सोंडीतून जेव्हा पाणी बरसते तेव्हा अजस्त्र जलधारांचे फवारे उडतात, नद्या तुडुंब भरून वाहतात। काळा कभिन्न ऐरावत जेव्हा धडक मारतो तेव्हा समोरच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात। शंभू राजा, वाह! तुमचा हत्ती प्रसंगी मनगटास बांधून राजगडावर घेऊन जाणारी हिम्मतबाज माणसं आमच्या सोबत आहेत। पण आमचा ऐरावत कसा घेऊन जा दिल्लीला? शंभू राजा, बड़ा ही तेज दिमाग है आपका। नहीं मिर्जा राजे, मैं तो शंभू राजे को उसी वक्त तेज दिमाग समझूंगा जब ये शतरंज में आपको हरा दे। क्यों शंभू राजे, शतरंज खेलोगे ना मिर्जा जी के साथ में? शंभू राजा, हमारे साथ आप शतरंज खेलोगे? हाँ, खेलूंगा, जरूर खेलूंगा। एक बात अच्छी तरह से समझ लो शंभू राजे, ये मिर्जा जी हैं, इनको आज तक शतरंज में कोई नहीं हरा सका। 3 लोग एक साथ खेलते हैं और हारते हैं। अगर आप शतरंज में मिर्जा जी से हार गए तो क्या देंगे आप? खान साहब, अगर दादाजी हार गए तो क्या दोगे हमें? शंभू राजे, ये मुगल सल्तनत है, जो मांगोगे अता किया जाएगा। ठीक है। और मात। मिर्जा राजे,
आमचे युवराज शंभू राजानी तुमचा राजा मारला. हाँ, हम हार गए. वाह शंभू राजा वाह. आज तक हम हारे नहीं थे, पहली बार आपने हमें हराया है. दादाजी हमें माफ करना. नहीं नहीं बेटा शंभू, खेल में हार जीत तो चलती रहती है. ठीक है, जो भी मांगना चाहते हो मांग सकते हो शंभू राजे. हे शतरंज आहे, यावर 64 घरं आहेत बरोबर. आम्हाला या एका घरावर 1 ज्वारीचे दाणे, दुसऱ्या घरावर 2 ज्वारीचे दाणे, या तिसऱ्या घरात 4 ज्वारीचे दाणे. वाह शंभू राजे वाह. मांगा भी तो क्या मांगा, ज्वार के दाने, वो भी 64 घर ज्वार के दाने. अरे मांगना ही था तो मोती मांग लिए होते. वैसे वो कहावत है ना कि इंसान अपनी औकात देखकर ही बात करता है. जेवढं मागितलंय तेवढं दिलं तरी खूप आहे. मिलेगा शंभू राजे, अभी और इसी वक्त मिलेगा. सूरज सिंह, ज्वार की गोनी लाने को कहो. दादाजी प्रथम दाणे किती लागतील त्याचा हिशोब करा. तोपर्यंत आम्ही स्वराज्यातल्या बैलगाड्या बोलून घेतो. बैलगाडी म्हणून म्हणतो हिशोब करा. काळोजी काका, या पहिल्या घरात 1, दुसऱ्या घरात 2, तिसऱ्या घरात 4, चौथ्या घरात 8, पाचव्या घरात 16, 6व्या घरात 32, 7वं घर 64, 8वं घर 128, 9वं घर 256, 10वं घर 512, 11वं घर 1024. गिनने से क्या फायदा. हिशोब करा. 15व्या घरात दाणे होतात 16,384. 16व्या घरात 32,768. पुढचा हिशोब करा. 24व्या घरात दाणे होतात 8,38,08,608. हे 32वे घर. इथे 2 खर्व 14,74,83,648 दाणे आहेत. दिलेर खान साहेब, आता आपण 32व्या घरात आहोत. अजून आपल्याला 64व्या घरात जायचे आहे. ओम शरण चंडी. ये तो चमत्कार है शंभू राजा, चमत्कार. दादाजी, आपण जेव्हा 64व्या घरात जाऊ तेव्हा अखंड हिंदुस्थानात ज्वारीचे ढीग लावले तरी हे ते कमीच पडतील. आणि तुम्ही काय, तुमची मुघल सल्तनतीही आमचा शब्द पाळू शकत नाही. शंभू राजा अद्भुत. आज तक हम शतरंज खेलते आए थे और इन 64 घरों के राजा को समझते थे, लेकिन आज आपने हमें इस शतरंज के खेल का अर्थ समझाया है. धन्य हो शंभू राजा, धन्य हो. इस कुंवर की बुद्धि की कसौटी हम नहीं ले सकते. खान साहब, जाइए, जाकर अपने तंबू में सो जाइए. शंभू राजा.
बैलगाड्या परत माघारी पाठवून देतो. इजाजत दादाजी. इजाजत है. या द्वेषाच्या वणव्यात तुम्ही त्या अश्राप लेकराला नेताय. अवघी 9 वर्षांची उमर त्यांची. सिंहाचा छावा फक्त 9 महिन्यांचाच असतो. तेव्हाही त्याची आई त्याला घेऊन शिकार करायला जातेच. आम्ही तर 9 वर्षांचे आहोत. शिवसिंहाचे छावे आहोत. चांगलेच पडवून ठेवलंय बापानी लेकाला. आपणही तर पडवलंय. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. आऊसाहेब, एक वेळ मुलगा म्हणून दुर्लक्ष होईल, परंतु स्वराज्याचा भावी राजा म्हणून कदापि नाही. आऊसाहेब, या आग्रा भेटीत स्वराज्याच्या भावी राजाला दिल्लीच्या तख्ताची आणि त्या दिल्लीच्या तख्ताला मराठी रक्ताची ओळख पटेल. सह्याद्रीचे गिरी निघाले कृष्णाईच्या तीरा. शिवशंभू आग्र्याला निघाले भेटाया आलमगिरा. यवनांचा हा काळ सोबती 9 वर्षाचे बाळ. यवनांचा हा काळ सोबती 9 वर्षाचे बाळ. अनमोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ. वारकऱ्यांचे काळ. मोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ. आबासाहेब, कसल्या विचारात दडला आहात? शंभूराजे, समोर काय दिसतंय तुम्हाला? डोळ्यात खुपणारं हिरवं निशाण. हिरवं निशाण दिसलं. त्या खालचा एवढा भव्य लाल किल्ला नाही दिसला. आबासाहेब, अर्जुनाला फक्त डोळा दिसलेला, पोपट नाही. शाबास शाबास शंभूराजे, यासाठीच इथवर आणले तुम्हाला. शंभूराजे, हीच ती माती जिथून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला परागंदा व्हावं लागलं होतं. याच मातीतून पृथ्वीराज चौहानांना फरफटत नेलं होतं. वर्षानुवर्ष परकीयांची मुजोरी सहन करते ही माती, आणि याला साक्षीदार आहे ही यमुनामाई. मग आबासाहेब, अजूनही असेल का हो कालिया या यमुनेच्या डोहात? यमुनेच्या डोहात कालिया आहे की नाही ते ठाऊक नाही शंभूराजे, परंतु यमुने पल्याड मात्र नक्कीच आहे. मग आबासाहेब, करूया का कालिया मर्दन? वेळ आणि प्रसंग पाहून ठरवू, कारण वाघ आणि मराठे सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही. पण जर कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाही.